आगामी निवडणुकांसाठी ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे अशा आशयाची मागणी केली आहे। महायुतीमध्ये न जाता स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाजप नेत्यांची मागणी आहे आणि सध्या जिल्ह्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची मजबूत परिस्थिती आहे। लोकसभा आणि विधानसभेला भाजपला चांगली मतं पडली आणि त्यामुळे महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची या नेत्यांची मागणी आहे। महायुतीमध्ये लढल्यामुळे अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता सुद्धा आहे। अनेक वर्षांपासून महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्थानिक नेत्यांकडे स्वबळाची मागणी पाहायला मिळते। तर वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची स्थानिक नेत्यांनी माहिती दिली आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशामध्ये आता भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी करते। काय म्हणजे यामागची कारणं काय आहेत की भाजपच्या नेत्यांना भीती वाटते की ही जी पदं आहेत ती विभागली जातील आणि आपल्याला कमी पदं मिळतील? काय यामागचं नेमकं कारण काय आहे? नक्की श्रद्धा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आधीच महायुतीमधल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता धुसफूस सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या स्वबळावर लढण्याची मागणी जी आहे स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकची मतं जी आहेत ते भाजपला मिळालेली आहेत। त्यामुळे आता महायुतीमध्ये निवडणुका न लढता स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी जी आहे ती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडनं करताना पाहायला मिळते। ठाण्यात आज वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे आणि या जनता दरबारमध्ये देखील ठाण्यातले जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी गणेश नाईकांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे देखील ही मागणी जी आहे ते केलेली पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांनी देखील स्वबळावर लढण्याचा नारा जो आहे तो दिलेला होता। तर काल गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा जो काही पक्षप्रवेश होता त्या पक्षप्रवेशाच्या दरम्यान देखील गणेश नाईक यांनी स्वबळावर लढण्याची ताकद जी आहे ती दाखवलेली होती। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा असे आदेश जे आहेत ते दिलेले पाहायला मिळालेले आहेत। कुठेतरी आता जर एकत्र जर लढले तर जागा वाटपावरून देखील वाद होऊ शकतो। प्रत्येकाला आपल्याला वाटतंय की आपलाच महापौर बसला पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे, दोन्ही पक्षांची आहे। त्यामुळे जर आपण जर स्वबळावर न लढता जर एकत्र लढलो तर कुठेतरी स्थानिक पातळीवरचे जे नेते असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी असतील हे कुठेतरी नाराज होतील अशा भावना ज्या आहेत ते या भाजपच्या नेत्यांनी जे आहेत ते वरिष्ठांकडे मांडलेल्या आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता भाजप खरंच स्वबळावर लढतंय का? आणि त्यानंतर आता भाजपची भूमिका काय असेल? वरिष्ठांकडे नेत्यांनी मागणी तर केलेली आहे, मात्र त्यानंतर आता निर्णय काय होतो याकडे सुद्धा लक्ष असेल। निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।